इयत्ता 10वी आपण तिसरं चॅप्टर पाहतोय आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स। याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिपला सिक्वेन्स वगैरे शिकलात की त्याच्यामध्ये आपण शोधतो वेगवेगळ्या कितीचा डिफरन्स आहे, कितीचा मल्टिप्लिकेशन आहे किंवा कितीने वाढतोय, ती सिक्वेन्स कितीने वाढते, या पद्धतीचे बरेच उदाहरण तुम्ही पाहिले असतील। परंतु याच्यामध्ये आता ती तर सिक्वेन्स आपण म्हणतोच। समजा या ठिकाणी एक उदाहरण घेतो मी, समजा ऑड नंबर्स किंवा इवन नंबर्स आपण घेतले 2, 4, 6 या पद्धतीने। आता या ठिकाणी सर्वच आपल्याला हे इनफायनाइट सिक्वेन्स आहे। सिक्वेन्स आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स याच्यामध्ये काय फरक येतो आपण पाहणार आहोत। समजा एक स्क्वेअर घेतले मी, 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 25, 36 या पद्धतीने, सॉरी 16 राहिलं, 16, 25, 36 या पद्धतीचे। त्याच्यानंतर अजून आपण जर याच्यामध्ये चाराचा पाढा घेतला, आपण 4 दुने 8, 8 सोडतो, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 या पद्धतीचे। ह्या सर्व सिक्वेन्स आहेत। याच्यामध्ये आपल्याला पुढच्या कोणतीतरी टर्म काढायला आपल्याला फक्त असं दिलेलं असतं त्या स्कॉलरशिप मध्ये, या पद्धतीची पुढची टर्म दिलेली असते। इथं 10 दिलेलं असेल आणि परत अजून एक दिलं असेल की या पद्धतीचं आपल्याला याच्या बॉक्समध्ये काय असेल ते तुम्ही ओळखा। या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी उदाहरणं तुम्ही भरपूर सोडवलेली आहेत। परत अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते आपण पाहतोय। या ठिकाणी ही सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स आहे, परंतु याच्यामध्ये आपण काय समसंख्या आपण म्हणू शकतो, याच्यामध्ये स्क्वेअर आपण म्हणू शकतो, याच्यामध्ये चाराचा पाढा म्हणतोय आपण, त्याला एक मल्टिप्लिकेशनला परत मधला सोडून परत तिसरा आपण ऑड नंबरचे त्या पद्धतीने घेतलेले। या ठिकाणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं असतं, हे सर्व सिक्वेन्स आहेत। समजा सम घेतल्यात 4, 6, 8, 10, 12, याला पहिला जो अंक असतो त्या सिक्वेन्स मध्ये, मी अजून याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणत नाही, याला सिक्वेन्सच म्हणतो मी। मग या ठिकाणी 2 हा जो असतो तो याला आपण स्मॉल ए ने दाखवतो, दर्शवितो पहिली टर्म। या ठिकाणी या सिक्वेन्स मध्ये T1, T2, T3, T4 या पद्धतीचं मी या ठिकाणी लिहून टाकतो। म्हणजे T म्हणजे काय, टर्म, T1, T2, T3 म्हणजेच T1 इज इक्वल टू ए म्हणतो आणि ए इज इक्वल टू आपल्याला दिलेला 2। या ठिकाणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन केव्हा म्हणणार की याच्यामधला डिफरन्स तो आहे, कॉमन डिफरन्स म्हणतात त्याला, स्मॉल डी ने दाखवतात। कॉमन डिफरन्स इज इक्वल टू स्मॉल डी ने दाखवतो। आणि तो कसा लिहितो आपण, T2 म्हणजे ह्या दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करायची, म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2 काय दिलेलं आपल्याला 4, 4 मायनस 2 इज इक्वल टू 2। त्याच्यानंतर त्याच्या पुढचं परत काय करायचा, T3 मायनस T2, तिसऱ्या टर्म मधून दुसरी टर्म वजा करायची, म्हणजेच काय येणार आहे 6 मायनस 4 इज इक्वल टू 2। या पद्धतीने आपल्याला जेवढं दिलं असेल तेवढे आपण जायचं। आणि जर हा कॉमन डिफरन्स म्हणजे डी हा जर सारखा येत असेल, धिस सिक्वेन्स इज अ AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स, म्हणजेच त्याला शॉर्टकट म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स, AP म्हणतो आपण। मग AP जर आपल्याला दाखवायला विचारले असेल तर आपण काय करणार, T1, T2, T3 लिहून घेणार या पद्धतीने, त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स काढणार D आणि दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करणार, तिसरी मधून दुसरी वजा करणार, चौथी मधून तिसरी वजा करणार। म्हणजेच या पद्धतीचं जर आपण केलं, याचा जो फॉर्म्युला तयार होतो तो फॉर्म्युला सांगतोय मी, D इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला फॉर्म्युला, हा याच्यापेक्षा 1 ने जास्त आहे। समजा हा n असेल तर हा काय असणार आहे n+1, म्हणजे T n+1 मायनस Tn, हा झाला फॉर्म्युला तयार। मग n इज इक्वल टू कोणतीही किंमत टाका तुम्ही, समजा मी 5 टाकली, n इज इक्वल टू हा पाचवी टर्म येईल T5 आणि हा काय येईल T6 येईल। हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे। आपण कॉमन डिफरन्स कसा काढतो, म्हणजे याच्यामध्ये याच्या आधीची नंतरची टर्म असते त्याच्यातून ती वजा आपण करत असतो। या पद्धतीने आपण ती AP आहे किंवा नाही तो आपण दाखवू शकतो। प्रत्यक्ष उदाहरण आपण सोडवणार आहोत, त्याच्यामध्ये लक्षात येईलच। याच्यामध्ये हे प्रत्येक हा 1 चा स्क्वेअर आहे, हा 2 चा स्क्वेअर आहे, हा 3 चा स्क्वेअर आहे, हा 4 चा स्क्वेअर आहे, हा 5 चा स्क्वेअर, हा 6 चा स्क्वेअर,
म्हणजे ही सिक्वेन्स आहे पण एपी नाही. याच्यातला डिफरन्स पहा, या दोघांमधला डिफरन्स किती येतो 3 चा येतो. या दोघांमधला डिफरन्स किती येतो 4 गेले 5 चा डिफरन्स आला. याच्यामध्ये 7 चा डिफरन्स आला. म्हणजे हे डिफरन्स वेगवेगळे इज नॉट एपी, इज नॉट एपी. याच्यामध्ये जर डिफरन्स आपला पाहिला तर 12 तून 4 गेले 8 उरले. त्याच्यानंतर याच्यातून हे गेले, हे सुद्धा काय 8 उरले. त्यांच्या दोघांचा डिफरन्स आपण पाहिला. इज ऑल्सो एपी, ही काय एपी आहे. ओके, सिक्वेन्स पण आहे आणि एपी पण आहे. ही सिक्वेन्स आहे परंतु एपी नाही. आणि ह्या 4 ने मल्टिप्लाय जर आपण करत असलो तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जर आला, मल्टिप्लिकेशन मध्ये जर येत असेल तो 4 ने, समजा एक उदाहरण घेतो मी की 4 याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केला 16 64 या पद्धतीने. हा याला आपण 4 ने मल्टिप्लाय केला तर 4 चौक 16, परत 16 ला 4 ने मल्टिप्लाय केला तर 16 चौक 64. पण याच्यातला मल्टिप्लिकेशन मध्ये येतोय. ही सिक्वेन्स आहे पण एपी आहे का? समजा 16 तून मी 4 वजा केले तर 12 होतात. याच्यातून हे वजा केले तर, आणि याच्यातून हे वजा केले तर 12 होतील का? नाही. म्हणजे कॉमन डिफरन्स बरोबर नाही, म्हणजे इज नॉट एपी, ही एपी नाही पण सिक्वेन्स आहे. या पद्धतीने सिक्वेन्स आणि एपी. आणि हे जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन्स. आपल्याला अभ्यासात नाहीये परंतु तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. ओके, काही उदाहरण आपण अजून पाहू. याच्यामध्ये समजा मी 5 5 5 या पद्धतीचे 5 5 भरपूर आहेत. इनफायनाईट एपी. एपी आहे का नाही ते आपल्याला ठरवायचं ना. ही सिक्वेन्स. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जर सारखे टर्म कसं एपी होईल की याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जो डिफरन्स आहे 0चा आहे. म्हणजेच कॉमन डिफरन्स काय मिळतोय आपल्याला त्याच्यामध्ये 0 मिळतोय. देअरफॉर इट इज ऑल्सो एपी. ही काय ही सिक्वेन्स काय एपी आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं फॉर्म्युला कशा पद्धतीने येतो ते मी दाखवतो. कॉमन डिफरन्स मी तुम्हाला म्हटलंय T1, समजा T1 T2 T3 T4 या पद्धतीची सिक्वेन्स दिलेली अप टू Tn पर्यंत. मग या ठिकाणी कसं मिळतो आपण कॉमन डिफरन्स काय करतो आपण T2 मधून T1 वजा करतो. खूप महत्वाचं आहे हे. जर तुम्हाला येत असेल तर आपल्याला एपी आहे किंवा नाही दाखवता येईल आणि 2-2 मार्काला विचारलं जातं. या ठिकाणी D इज इक्वल टू कसं लिहितो आपण T2 मायनस T1, T2 मायनस T1. आणि फर्स्ट टर्मला काय म्हणतो आपण स्मॉल a सुद्धा म्हणतो आणि कॉमन डिफरन्सला काय म्हणतो D म्हणतो. या ठिकाणी T2 मायनस T1 या पद्धतीचं आपण हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं काही T3 मायनस T2. ह्या T3 मधून आधीची टर्म वजा करायची. त्याच्यानंतर T4 मायनस T3 या पद्धतीने या ठिकाणी हा Tn येईल. हा Tn मायनस आपण काय करणार n मधून -1 करणार. म्हणजेच काय येईल मग Tn -1. म्हणजे याच्या आधीची टर्म काय असणार आहे Tn -1 असणार आहे. तो n काय आपल्याला माहित नाही. आणि याच्या पुढची टर्म काय असणार आहे Tn+1. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढे याच्या पुढेच लिहितो मी की Tn D इज इक्वल टू काय त्याच्या पुढची टर्म कशी मिळणार आहे आपल्याला Tn+1 मायनस Tn. पहा ह्या Tn प्लस मधून आपण काय करणार Tn वजा करणार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे D मिळालेलं आहे. D इज इक्वल टू म्हणजेच कॉमन डिफरन्स इज इक्वल टू Tn+1 मायनस Tn. ओके, हा फॉर्म्युला एक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 आपण पाहतोय. याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. म्हणजे या ज्या काही सिक्वेन्स दिलेल्या आहेत आपल्याला त्या एपी आहेत किंवा नाही. आणि इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. एपी जर असतील तर त्याच्यातला कॉमन डिफरन्स काय आहे तो सांगा. या ठिकाणी पहिला एक्झाम्पल मुद्दावून घेतलेला नाही कारण की मी आधी शिकवत असताना पहिला एक्झाम्पल घेतलेला आहे. त्याच्यातला कॉमन डिफरन्स येतो 2 आणि ती एपी आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला सेकंड आणि फोर्थ एक्झाम्पल घेतलेला आहे. ओके, ते एक्झाम्पल आपण पाहू. T1 इज इक्वल टू T1 T2 T3 T4 म्हणजे 4 टर्म दिले आहेत त्या लिहून घेतल्या आहेत. आणि कॉमन डिफरन्स कसा काढतो आपण D दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करतो. म्हणजेच काय येतो Tn+1 मायनस Tn. D इज इक्वल टू माहिती फॉर्म्युला आपल्याला हा लिहिण्याची गरज नाही, लक्षात ठेवा फक्त.
त्याच्यानंतर त्या ठिकाणी T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 काय दिलं आपल्याला 5/2 मायनस 2 फक्त 2 आहे, काही जणांना येत नाही हे, त्याच्या डिवायडेशनला काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि हा याचा काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे 5 1 जा 5 आणि 2 2 जा 4 मायनस 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2 डी काय मिळालं आपल्याला इथं 1/2. त्याच्यानंतर पुढचा डी आपण काढू T3 मायनस T2. T3 काय दिलेलं आपल्याला 3 मायनस 5/2 इज इक्वल टू इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6 आणि 5 1 जा 5 मायनस 5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2. इथं सुद्धा आपल्याला 1/2च मिळाला. डी काय मिळाला इथं 1/2 इथं 1/2. त्याच्या पुढची टर्म जेवढ्या टर्म दिल्या तिथपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करा. डी इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 म्हणजे 7/3 मायनस 3 7/3 मायनस 3 इज इक्वल टू याच्या डिवायडेशनला काहीच नाही म्हणजे 1 आहे 7 1 जा 7 मायनस 3 3 जा 9 डिवायडेड बाय 3. हा थोडं लक्ष द्या इकडे नवीन प्रिंट जी आलेली आहे त्याच्यात हा 7/2 पाहिजे ना, कारण की 7/2 आलं तर आपली AP येते, इज नॉट AP होईल. मग हा 2 करून घ्या, प्रत्येकाने पुस्तकात करेक्शन करून घ्या, म्हणजे हा सुद्धा 2 येईल, हा 2 येईल, म्हणजे 3 2 चा काय येणार आहे 6 येणार आहे आणि डिवायडेड बाय काय असणार आहे 2 असणार आहे. ओके 7 मायनस 6 1/2 या ठिकाणी हा 2 करून घ्या आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पहा डी इज इक्वल टू 1/2 येतोय. कॉमन डिफरन्स आर इक्वल, therefore given sequence are AP. गिवन सिक्वेन्स कशी AP आणि कॉमन डिफरन्स विचारलेला आपल्याला त्यांनी इज इक्वल टू स्मॉल डी म्हणून आपण डी इज इक्वल टू 1/2. या पद्धतीने आपल्याला हे पहिला एक्झाम्पल पहिल्या प्रश्नातला हे दुसरा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला चौथा एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेला आहे T1 इज इक्वल टू 0.3, त्याच्यानंतर इज इक्वल टू 0.33 आणि T3 दिले आपल्याला 0.333 आणि आपलं काय डी कॉमन डिफरन्स कसा काढतो डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू म्हणजे 0.33 मायनस 0.3. ओके 0.3 याला आपण उभ्या पद्धतीने सोडून घेतलं तरी चालेल. इथं काय मिळणार आपल्याला इज इक्वल टू इकडच्या बाजूला सोडतो मी 0.33 मधून आपल्याला काय करतो 0.3 वजा करतोय आपण, म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे काय 0 आहे, म्हणजेच हा 3 आणि 3 गेले 0 पॉईंट आणि हा 0 गेला, म्हणजे आपल्याला इथं डी काय मिळाला डी इज इक्वल टू 0.03. ओके त्याच्यानंतर त्याच्या पुढचा डी आपण काढतोय T3 मायनस T2 म्हणजेच काय असणार आहे T3 काय दिलेलं आपल्याला 0.333 मायनस 0.33. ओके त्याला उभ्या पद्धतीने जर आपण केलं 0.333 मायनस 330 हा काय मिळाला आपल्याला 3 हा 0.0 म्हणजेच इथं डी काय मिळाला आपल्याला 0.003. हे पहा आलंय का इथं पॉइंट नंतर 1 0 दोनच घर आहेत, इथं 1 0 वाढलेला आहे, म्हणजेच कॉमन डिफरन्स आर नॉट इक्वल. therefore are not equal, therefore given sequence are not AP. चौथा जो एक्झाम्पल दिलेला आहे तो काय
इज नॉट एपी, सिक्वेन्स आहे परंतु एपी नाही. ओके, या पद्धतीचं मी दुसरा आणि चौथा एक्झाम्पल घेतलेला आहे. याच्यातले राहिलेले उदाहरणं तुम्ही सोडवा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वगैरे सर्व पहा आणि राहिलेले सर्व उदाहरणं एपीची आहेत. कॉमन डिफरन्स लिहा. ओके, त्याच्यातला आपण आता दुसरा क्वेश्चन पाहू. सेकंड क्वेश्चन, ए आणि आपल्याला डी दिलेला आहे. याच्यासाठी फॉर्म्युला आहे तो आपण पाहणार आहोत. समजा आपल्याला ए आणि डी दिला असेल तर कशा पद्धतीने सिक्वेन्स तयार करायची. सिक्वेन्स तयार करायला सांगितले आपल्याला. सिक्वेन्स म्हणजेच एपी येते ती. एपी कशा पद्धतीने तयार करायची नीट लक्ष द्या. T1 तुम्हाला मी आधी सांगितलं होतं T1 इज इक्वल टू ए असतो. ओके, आणि डिफरन्स जो आहे तो मिळवतो आपण, त्याच्यामध्ये मिळवत जातो. म्हणजेच काय येणार आहे, T2 काय मिळणार आहे आपल्याला ए प्लस डी. T3 काय मिळणार आहे ए प्लस 2D. आता याच्यामध्ये एक एक असं वाढत जाणार आहे. आणि Tn काय मिळणार आहे आपल्याला, T4 काय मिळणार आपल्याला, T4 इज इक्वल टू ए प्लस 3D. म्हणजे ही जी टर्म मिळवतो याच्यापेक्षा एक टर्म मागे येईल. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कसा मिळेल पहा. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1D. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस डी. खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. याच्या पुढची जी आपल्याला एखादी टर्म एपी दिली असेल त्याच्यातली आपल्याला 25वी 56वी 100वी जर आपल्याला टर्म विचारली असेल तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करावा लागतो. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. एक तर टर्म कोणती ती काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि सम ऑफ द सिक्वेन्स किंवा सम ऑफ द एपी, त्या एपीची सम किती की nth टर्म पर्यंत त्याची बेरीज किती येते हे विचारलं असेल त्यावेळेस आपल्याला ते वेगळं पाडणार आहोत. परंतु हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या डोळ्यासमोर माता हे राहू देतो मी आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. ओके, सर्वजण पहा. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण साधारणतः 3-4 टर्म काढू. Tn इज इक्वल टू T1 इज इक्वल टू ए दिलेला आपल्याला 10. देअरफॉर T1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 10. ओके, T1 काय मिळाला 10. त्याच्यानंतर T2 इज इक्वल टू ए प्लस डी इज इक्वल टू ए काय 10 प्लस डी काय 5 इज इक्वल टू 15. म्हणजेच देअरफॉर T2 इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर T3 इज इक्वल टू ए प्लस 2D इज इक्वल टू म्हणजेच ए काय 10 प्लस 2 इंटू 5 डी काय मिळालं दिलेलं आपल्याला 5 म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी इज इक्वल टू 10 प्लस 5 2 जा 10 इज इक्वल टू 20. म्हणजेच T3 काय मिळालं आपल्याला देअरफॉर T3 इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर T4 इज इक्वल टू ए प्लस 3D. पहा एकेकाने वाढतोय 1 2 3 आलं का. चौथी टर्म मिळणार आपल्याला ए म्हणजेच 10 प्लस 3 इंटू 5 हा 5 इज इक्वल टू 10 प्लस 5 3 जा 15 इज इक्वल टू 25. देअरफॉर T4 इज इक्वल टू 25. देअरफॉर AP is काय मिळणार आपल्याला AP 10 15 20 25 आणि इन्फायनाइट आपण कितीही टाकू शकतो. या कोणताही इन्फायनाइट आपण नंबर घेऊ शकतो. आणि समजा मला याच्यामध्ये जर 105वी टर्म जर विचारली असेल T105 जर विचारली असेल तर पुढचं सांगतो मी तुम्हाला. आपण काय असं प्रत्येक टाकत जाणार आहे का पाहत जाणार आहे का T4 T5 T6 T7 असं टाकत जाणार आहे का किती वेळ लागेल. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला येतो आपल्याला गिवन दिलेलं आहे हे विचारलेलं आहे आणि गिवन दिलेलं आहे ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स इज 5. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1D. मग आता n काय हिअर n इज इक्वल टू 105 म्हणजेच T105 इज इक्वल टू ए आपल्याला दिलेला आहे 10 प्लस n काय मिळालं आपल्याला 105 मायनस 1 डी काय 5 इज इक्वल टू 10 प्लस 104 इंटू 5 इज इक्वल टू 10 प्लस 5 चौक 20 अचानक 2 2 आणि 5 1 5
इज इक्वल टू 5 3 0. therefore T105 इज इक्वल टू, म्हणजे या सिक्वेन्स मध्ये 105वी टर्म काय मिळणार आहे आपल्याला 530 मिळणार आहे. ओके, या पद्धतीचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, हा लागतोय. त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. पुढचा एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल दिला आपल्याला त्याच्यातलाच, सेकंड म्हणजे सेकंड. ए दिलेला आहे -3 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 0. मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं, त्याच्यात सांगितलं होतं की सारखंच जर असेल तर काय असणार आहे, सिक्वेन्स कशी मिळणार आहे, त्याच पद्धतीने 4 टर्म करा तुम्ही, झिरोज मिळणार आहे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी -3 -3 या पद्धतीच्या ह्या आपल्याला एपी मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यातला 6वा एक्झाम्पल घेतलाय मी. प्रत्येक एक्झाम्पल घ्यायला मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे आपण 6वा एक्झाम्पल मी इथं घेतोय. पहिलाच T1 पहिली टर्म म्हणजेच ए असतो, इज इक्वल टू -19. त्याच्यानंतर T2 काय घेतो आपण, a प्लस डी इज इक्वल टू -19 प्लस -4. दोघं निगेटिव्ह आहेत म्हणून मी हे घेतलेलं आहे. म्हणजेच -19 -4 इज इक्वल टू, दोघं निगेटिव्ह आहेत म्हणून त्यांची ऍडिशन होईल आणि मायनस साइन लागेल. 19 आणि 4 23 23. T2 टर्म काय मिळणार आपल्याला -23. नंतर T3 इज इक्वल टू a प्लस 2d इज इक्वल टू -19 प्लस 2 इंटू -4 इज इक्वल टू -19 मायनस, आता एक मल्टिप्लिकेशन मध्ये एक निगेटिव्ह असेल तर त्यांचा गुणाकार काय येतो, निगेटिव्ह येतो. म्हणजेच 4 2 8. म्हणजे त्यांची दोघांची निगेटिव्ह म्हणून त्यांची बेरीज होईल. 8 2 16 आणि 1 17. चला एक -27. म्हणजे T3 मिळाला आपल्याला -27. त्याच्यानंतर T4 इज इक्वल टू a प्लस 3d. याच्यापेक्षा एक कमी असतो इथं, इज इक्वल टू a प्लस a म्हणजे -19 प्लस 3 इंटू -4. ओके, इज इक्वल टू -19 मायनस यांचा निगेटिव्ह येईल, 4 3 12 -12 इज इक्वल टू, दोघं निगेटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह, दोघांची ॲडिशन होईल आणि निगेटिव्ह साईन येईल. म्हणजेच या ठिकाणी 11 1 3 31. म्हणजेच आपल्याला सिक्वेन्सचे टर्म कशा मिळालेल्या आहे, या ठिकाणी T1 इज -19 -23 -27 -31. म्हणजे इकडे सर्व कशा असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत, पूर्ण निगेटिव्ह येतील आणि वाढत जातील संख्या. ओके, या पद्धतीने या ठिकाणी ही एपी येते. त्याच्यानंतर त्याच्यातला तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की फर्स्ट टर्म ओळखा. त्या सिक्वेन्स दिलेली आहे आणि त्याच्यातला कॉमन डिफरन्स ओळखायला सांगितलं आहे. तुम्हाला सांगितलंय मागच्या पहिल्या क्वेश्चनमध्येच कॉमन डिफरन्स कसा काढायचा आहे, T2 - T1 करायचा. सर्व एक्झाम्पल आणि फर्स्ट टर्म मिळणार आहे आपल्याला 5, पहिल्या याच्यात 5 मिळणार आहे आणि त्याच्यातला जो T2 - T1 केला तर 1 - 5 म्हणजे -4 मिळणार आहे. ओके, या पद्धतीचं तुम्हाला फक्त एपी आहे किंवा नाही ओळखायला सांगितलंय, फक्त कॉमन डिफरन्स विचारलेला आहे. त्याच्यामुळे तिसरा एक्झाम्पल जे आहे, तिसरा क्वेश्चन तो तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर आपण nth टर्म ऑफ एपी, त्याच्यावर पुढचं मी सांगून दिलेलं आहे तुम्हाला तसं, तरी nth टर्म ऑफ एपी आपण पाहणार आहोत. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित समजून घ्या, हा पाया आहे. हे जर तुम्हाला समजलं तर मग आपल्याला पुढचं समजेल. तुम्हाला जर हे समजलं नाही, तुमच्या डोक्यातच बसलं नाही तर तुम्हाला पुढचं समजणार नाही. पुन्हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. ओके, बेस्ट लक.